नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर हे पाहू शकता निकाल लागलेला आहे. मी पाठीमागेच म्हणलं होतं की निकाल या महिन्यामध्ये लागू शकतो. तर हे पाहू शकता निकाल लागलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हे PDF आहेत. समाज कल्याण निरीक्षक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंतिम निकाल लागलेला आहे. तर हे बघा, हे विद्यार्थी आहेत. तर 199 हे जे पहिलं होतं ते भिगवत, ते ओपनचं आहे. ओपनचे 3 SBCचं पण लागलेलं आहे यामध्ये ओपनमधून. भाई साहब, अमोल बाजीराव ओपन जनरल वेटिंग लिस्ट. एकशे 85. हे पाहू शकता. पूर्ण आपण 39 पोस्टचं म्हणजे असं आता जे वेटिंगमध्ये काय घेतलेले आहेत त्यांनी. तर हे पाहू शकता. नव्याण्णवचं पंकज सुरेश OBC मधून पार्ट टाइम सिलेक्शन लिस्ट स्पोर्ट्स पर्सन. तर हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पाठीमागे मी म्हणलंच होतं की ह्या महिन्यामध्ये निकाल लागू शकतो. तर कट ऑफ पूर्ण हाय गेलेला आहे मित्रांनो. तर हे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचं आहे. SBC जनरल सिलेक्शन लिस्ट 167. बापरे, रिझल्ट पूर्ण हाय म्हणजे काय. फिमेल 162. एकशे 17चं पण लागलंय. पर सर्व्हिसमॅन आहे, एक्स सर्व्हिसमॅन. 117 EWS मधून अजय राजमन तिवारी. 106चं EWS. 111 EWSचं एक्स सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट. तर मित्रांनो हे पाहू शकता, हे निकाल लागलेला आहे, अंतिम निकाल. तर यामध्ये स्टार दर्शवण्यात आलेल्या उमेदवारांचे निकाल रिझल्ट विथ हेल्ड राखून ठेवण्यात आलेले आहेत. वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही मित्रांनो. तर उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य नंतर पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध बाद ठरल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमाने पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. नंतर 5वा, निवड यादीमध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. तर हे पाहू शकता मित्रांनो, अंतिम रिझल्ट लागलेला आहे. तर हे समाज कल्याण निरीक्षकचे होते. तर नंतर मी आता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि नंतर हे दुसरे यादी तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.